नमस्कार. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर एक असं मंदिर आहे जे जमिनीखाली एक शक्तिशाली रहस्य लपून बसलंय. चला, आज आपण या अनोख्या मंदिराच्या गर्भात दडलेल्या इतिहासाचा आणि श्रद्धेचा शोध घेऊया. आता विचार करा, एका शांत नदीच्या काठाखाली जमिनीत तब्बल 15 फूट खोल. काय रहस्य दडलेलं असेल? हा प्रश्नच आपल्याला एका विलक्षण प्रवासावर घेऊन जाणार आहे. तर हे आहे कोळे नरसिंहपूर इथलं ते मंदिर. पहिल्यांदा पाहिलं की अगदी साधं वाटतं, नाही का? हेमाडपंथी शैलीचं, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण दगडी कामासाठी ओळखलं जाणारं बांधकाम. पण हे जे शांत वातावरण दिसतंय ना, यात हजारो वर्षांचा इतिहास आणि एक मोठी आध्यात्मिक परंपरा दडलेली आहे. हे फक्त एक मंदिर नाहीये, याचं स्थानच खूप विशेष आहे. दक्षिण वाहिनी कृष्णा नदीच्या काठावर, जे आध्यात्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानलं जातं. इतकंच नाही तर या मंदिराचा उल्लेख थेट प्राचीन गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आढळतो, ज्यामुळे याची ऐतिहासिकता आणखी पक्की होते. आणि बघा, प्रवेशद्वारावरची ही दगडी गणेशाची मूर्ती जणू काही आत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागतच करतीये. पण ह्या मंदिराचं खरं रहस्य ते ह्या बाह्य सौंदर्यात नाहीये, ते आहे जमिनीच्या खाली. चला तर मग आता आपण वरच्या प्रकाशातून मंदिराच्या अंधाऱ्या आणि गूढ गर्भात प्रवेश करूया. इथे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अजिबात साधा सोपा नाही. जरा कल्पना करा, 15 फूट खोल तीव्र उताराच्या पायऱ्या, त्या उतरून एका अरुंद अंधाऱ्या बोगद्यातून जायचं. आणि हा प्रवास संपतो कुठे? तर थेट कृष्णा नदीच्या थंडगार पाण्यात. हो, अक्षरशः पाण्यात पाय ठेवून, याच पाण्यातून चालत गर्भगृहात जाण्याचा अनुभव तो तर शब्दांपलीकडचा आहे. आणि मग त्या पाण्याने भरलेल्या गर्भगृहात पोचल्यावर जे काही समोर दिसतं ना, ते अक्षरशः थक्क करणार आहे. इथे दर्शन घडतं ते ज्वाला नरसिंहाचं. इथे जी मूर्ती आहे ती काही सामान्य मूर्ती नाहीये. ती बनवली आहे एका अखंड शाळीग्राम शिळेतून. आता शाळीग्राम म्हणजे काय? तर गंडकी नदीत सापडणारा तो पवित्र दगड, ज्याला थेट भगवान विष्णूचं प्रतीक मानतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती जगातली सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती मानली जाते. हा खराच एक खूप दुर्मिळ आणि महत्वाचा पैलू आहे. पण या मूर्तीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माहितीये काय? ते आहेत तिचे हात. 1 नाही, 2 नाही, 4ही नाहीत, तर तब्बल 16 हात आहेत या मूर्तीला. जरा विचार करा, ही मूर्ती किती भव्य असेल. हे नरसिंहाचं उग्र रूप आहे. यात त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलंय. त्या 16 हातांवर बाजूबंद सारखे सुंदर दागिने कोरलेत. मूर्तीच्या आजूबाजूला भक्त प्रल्हाद, महालक्ष्मी, भूदेवी आणि गरुड आहेत. आणि या सगळ्याच्या भोवती विष्णूच्या दशावतारांचं इतकं सुंदर कोरीव काम आहे. खरंच शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना आहे हा. पण प्रश्न हा आहे की इतकी तेजस्वी, इतकी शक्तिशाली मूर्ती या नदीच्या खाली पाण्याच्या आत आली कशी? तर यामागे खूप प्राचीन आणि तितकीच रंजक कथा आहे. कथा अशी आहे की खुद्द भगवान नरसिंहांनी पराशर ऋषींना आपलं हे 16 हातांचं अग्निमय रूप दाखवलं. पण हे रूप इतकं तेजस्वी होतं की ते पृथ्वीवर स्थापित करणं शक्यच नव्हतं. म्हणून मग देवाच्याच आज्ञेनुसार ऋषींनी ती मूर्ती कृष्णा नदीत विसर्जित केली. पुढे अनेक शतकं गेली आणि मग एका शापित जोडप्यानं 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर देवाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि अखेर या मूर्तीचा शोध लागला. आणि स्वप्नात मूर्ती शोधण्यासाठी दिलेली सूचना ती सुद्धा तितकीच गूढ होती. देवाने सांगितलं की नदीच्या प्रवाहात सुकं गवत टाका आणि जिथे त्या गवताला आग लागेल तिथेच मूर्तीचा शोध घ्या. आणि आश्चर्य म्हणजे काय, पाण्यावरच्या गवताच्या पेंढीला खरोखरच आग लागली आणि त्याच जागी ही अद्भुत मूर्ती सापडली. तर ही झाली कथा. पण ही गोष्ट फक्त भूतकाळातली नाहीये. आजही हे मंदिर एक जिवंत उपासना केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि याची एक स्वतःची खास ओळख आहे. चला, एका नजरेत पाहूया या मंदिराची प्रमुख वैशिष्ट्य. एक म्हणजे 16 हातांची उग्र नरसिंहाची मूर्ती. दुसरं, जमिनीखाली 15 फूट खोल आणि पाण्याने भरलेलं गर्भगृह. आणि तिसरा म्हणजे वैशाख महिन्यात इथे होणारा 10 दिवसांचा भव्य नरसिंह जयंती उत्सव. या सगळ्या गोष्टी मिळून या जागेला एक वेगळंच अद्वितीय महत्त्व मिळवून देतात.
म्हणजेच हे मंदिर फक्त दगड आणि मूर्तीपुरतं मर्यादित नाहीये, तर ते हजारो वर्षांची श्रद्धा, एक अद्भुत इतिहास आणि निसर्गाच्या पोटात दडलेल्या रहस्यांचं एक शक्तिशाली प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभं आहे. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की कोळे नरसिंहपुरासारखे इतिहासाची आणि श्रद्धेची अशी आणखी कितीतरी आश्चर्य आपल्या आसपास दडलेली असतील, नाही का? जी फक्त त्यांची कहाणी जगासमोर येण्याची वाट पाहत आहेत.